Welcome all students in this video. In mathematics first, name of the chapter mathematical logic. Exercise 1.2. Construct the truth table for each of the following statement pattern. या ठिकाणी हे स्टेटमेंट पॅटर्न दिले. तर या ठिकाणी हे वाचायचं कसं, P implies Q and Q implies P. तर या ठिकाणी अशा पद्धतीने टेबल तयार करायचं. दोन स्टेटमेंट दिलेत, P Q, नंतर Pचं इम्प्लाइज Q, नंतर हा ब्रॅकेटन Q यामध्ये कंजंक्शन, नंतर हा चौकोनी ब्रॅकेट आणि P यामध्ये इम्प्लाइज आहे. तर अशा पद्धतीने हा टेबल तयार करायचा. आता या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी असणार आहेत चार. पहिलं स्टेटमेंट 2 वेळा T 2 वेळा F, TF. आता इम्प्लाइज Pचं इम्प्लाइज Qवरती. या ठिकाणी टेबलचं ऑब्झर्वेशन करायचं, टेबल पार्ट असले पाहिजेत किंवा टेक्निकनं लक्षात ठेवायचं. तर इम्प्लाइजचं एक्झाम्पल काय दिलं होतं, T म्हणजे कमळ, F म्हणजे चिखल. आता कमळामध्ये कमळ असतं, Pचं इम्प्लाइज Qवरती, म्हणजे Tमध्ये T असतं, म्हणजे ट्रू स्टेटमेंट. पहिलं ट्रू नंतर फॉल्स असेल तर ते टोटल स्टेटमेंट चुकीचं असतं, फॉल्स असतं. म्हणजे थोडक्यात कमळामध्ये चिखल नसतो, चिखलामध्ये कमळ असतं म्हणून ट्रू, चिखलामध्ये चिखल असतं ट्रू. आता या ठिकाणी हा ब्रॅकेट आणि Q यामध्ये अँड आहे, तर अँडचं टेबल काय, दोन्हीत T असेल तर T, अदरवाईज फॉल्स. म्हणजे आपण बैलगाडीचं एक्झाम्पल घेतलं, दोन्हीत T असेल तर T, दोन्हीत T नाही, दोन्हीत T आहे म्हणून T, दोन्हीत T नाही म्हणून F. आता नंतर हा कॉलम आणि P याचं इम्प्लाइज आहे. तर इम्प्लाइजचं एक्झाम्पल म्हणजे कमळ आणि चिखल, ह्याचं इम्प्लाइज ह्याच्यावरती, म्हणजे या कॉलमचं इम्प्लाइज Pवरती आहे. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं. T म्हणजे कमळ, कमळामध्ये कमळ असतं म्हणून T, चिखलामध्ये कमळ असतं म्हणून T, कमळामध्ये चिखल नसतो म्हणून F, आणि चिखलामध्ये चिखल असतो म्हणून T. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हा ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. तर ओनली कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेतले, P इम्प्लाइज इंटू ब्रॅकेट निगेशन Q कंजंक्शन R. आता या ठिकाणी P Q आणि R हे तीन स्टेटमेंट दिलेत, म्हणजे पॉसिबिलिटी किती असणार आहेत, 8 पॉसिबिलिटी असणार आहेत. तीन स्टेटमेंट ॲट ए टाईम बोलायचं म्हटलं तर या 8 पॉसिबिलिटी असतात त्यामध्ये. तर टेबल तयार कसं करायचं, तर सुरुवातीला गिवन P Q R, नंतर यामध्ये कंजंक्शन आहे P अँड R, कंजंक्शनचं निगेशन आहे, निगेशन ऑफ Q कंजंक्शन R, आणि Pचं इम्प्लाइज या ब्रॅकेटवरती, म्हणजे Pचं इम्प्लाइज हा लास्ट कॉलम. आता या ठिकाणी तीन स्टेटमेंट आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी झाल्या 8. मग त्या एंटर कशा लिहायच्या, तर सुरुवातीला 4 वेळा T 4 वेळा F, 2 वेळा T 2 वेळा F, 2 वेळा T 2 वेळा F, नंतर TF अशा पद्धतीनं ह्या झाल्या एंट्रेज. आता नंतर हे कनेक्टिव्ह आहे अँड. तर अँडचा अर्थ काय, दोन्हीत T असेल तर ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं, Q अँड R, दोन्हीत T असेल तर T, दोन्हीमध्ये T आहे म्हणून T नाही F, दोन्ही T नाही F, दोन्ही T नाही F, दोन्ही T आहे म्हणून T, दोन्ही T नाही म्हणून फॉल्स, दोन्ही T नाही म्हणून फॉल्स, दोन्ही T नाही म्हणून फॉल्स. आता निगेशनचा अर्थ काय, तर या ब्रॅकेटचं उलटं, म्हणजे ह्याचं उलटं लिहायचं, T असेल तर F लिहायचं, F असेल तर T लिहायचं, F असेल T, F असेल T, T असेल F, F असेल T, Fचं T, Fचं T. आता लास्ट कॉलम कुणाचं इम्प्लाइज कुणावरती, तर Pचं इम्प्लाइज Qवरती. इम्प्लाइजचा टेबल लक्षात ठेवायचा, म्हणजे कमळ आणि चिखल. तर Pचं इम्प्लाइज या ब्रॅकेटवरती, व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. तर हे दोन कॉलम, T नंतर F, म्हणजे कमळामध्ये चिखल नसतो, कमळामध्ये कमळ असतं, कमळात कमळ असतं म्हणून T. तर अशा पद्धतीनं हा टेबल तयार करायचा. नेक्स्ट क्वेश्चन, यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर स्टेटमेंट पॅटर्न दिले, निगेशन P कंजंक्शन Q लॉजिकल इक्विव्हॅलन्स इंटू ब्रॅकेट P or Q अँड निगेशन P.
आता या ठिकाणी हा टेबल तयार कसा करायचा, दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. तर पी क्यू निगेशन कोणाचं आहे, निगेशन पीचं आहे, क्यूचं निगेशन नाही. जसे असेल त्या पद्धतीनं टेबल तयार करायचं. नंतर निगेशन पी अँड क्यू म्हणजे या साईडचं हे तयार झालं. नंतर हा ब्रॅकेट तयार केला पी ऑर क्यू. नंतर पी ऑर क्यू आणि निगेशन पी ह्यांचं कंजंक्शन या कॉलममध्ये मागं पुढं झालं तरी चालेल. तर या ठिकाणी लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणले की वरती नंबरिंग करायचं, 1 2 3 4 असं काय असेल ते नंबरिंग करायचं. दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे पॉसिबिलिटी असणार 4, 2 वेळा टी 2 वेळा एफ, टी एफ टी एफ. निगेशन पी म्हणजे ह्याचं उलटं, 2 वेळा एफ 2 वेळा टी, टी असेल तर एफ, टी असेल एफ, एफ असेल टी, एफ असेल टी. निगेशन पी अँड क्यू कोणाचं, निगेशन पी आणि क्यू ह्या दोघात कंजंक्शन आहे. कंजंक्शनचा अर्थ अँड, अँड म्हणजे लक्षात ठेवायचं बैलगाडी म्हणजे आणि शब्द. दोन्हीत टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. दोन्हीत टी नाही, दोन्हीत टी नाही, दोन्हीत टी आहे म्हणून टी, दोन्हीत टी नाही म्हणून फॉल्स. आता ऑर, त्याला काय म्हणतो आपण, डिस्जंक्शन म्हणजे ऑर. तर ऑरचा अर्थ काय, किंवा. किंवा म्हणजे आपण टांगा घेतला होता, एक घोडा असेल तरी टांगा म्हणतो. तर पी ऑर क्यू एकात टी असेल तरी टी, एकात टी आहे म्हणून टी, एकात टी आहे म्हणून टी, दोन्ही टी नाही म्हणून एफ. आता या ठिकाणी अँड, कोणाचं अँड, तर हा ब्रॅकेट आणि निगेशन पी ह्यांच्यात अँड, अँड म्हणजे आणि दोन्ही टी असेल तर, दोन्ही टी नाही, दोन्ही टी नाही म्हणून फॉल्स, दोन्ही टी आहे म्हणून टी आणि दोन्हीत टी नाही म्हणून फॉल्स. तर या ठिकाणी हा स्टेटमेंट म्हणजे एल एच एसचा कॉलम नंबर आहे 4, कॉलम नंबर आहे 4 आणि आर एच एसचा कॉलम नंबर आहे 6. तर यांच्या एंट्र्या बघा, 2 वेळा एफ आहे टी एफ, 2 वेळा एफ टी एफ. म्हणजे एंट्र्या कशा आल्या, आयडेंटिकल आल्या. लिहिताना कसं लिहायचं, कॉलम नंबर 4 अँड 6 द ट्रूथ व्हॅल्यू आर आयडेंटिकल म्हणजे सेम, देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल, पी ऑर क्यू इम्प्लाइज आर लॉजिकल इक्विव्हॅलन्स, पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. एकूण स्टेटमेंट आहे 3, पी क्यू आणि आर, म्हणून ह्याच्यात 3 पॉसिबिलिटी, 3 स्टेटमेंट म्हणजे पॉसिबिलिटी झाल्या 8. तर अशा पद्धतीनं त्या टेबलवरून तयार करायचं आणि मागं पुढं झालं तरी चालेल, नंबरिंग करायचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स असेल तर. आणि कोणता, हा आहे 5व्या नंबरला आणि हा कॉलम आहे 8व्या नंबरला. तर 5व्या नंबरचं आणि 8व्या नंबरचं आयडेंटिकल येते म्हणून लॉजिकल आयडेंटिकल. क्वेश्चन नंबर 3, एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी ऑर अ कॉन्ट्रॅडिक्शन ऑर अ कॉन्टेंजन्सी. टेबल सर्व सेमच आहेत, फक्त क्वेश्चन नंबर कसा विचारला, क्वेश्चन कसा विचारला आहे त्यावर ते सोल्युशन डिपेंड्स आहे. पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू ऑर पी. स्टेटमेंट आहेत 2, टेबल अशा पद्धतीनं तयार करायचं. आता या ठिकाणी एक्झामिन विचारलं म्हणजे हे स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं, टॉटॉलॉजी म्हणायचं, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणायचं का कॉन्टेंजन्सी. तर हे कशावर डिपेंड्स असतं, तर हे लास्ट कॉलमवरती असतं. म्हणजे हे टोटल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत. ट्रूथ व्हॅल्यू जर सगळ्यात टी आल्या तर इथं लिहिलं कसं, ऑल एंट्रायज इन द लास्ट कॉलम आर टी, देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी. लास्ट जर सर्व टी आलं तर टॉटॉलॉजी असतं. टेबल सर्व सेमच असतात. आता या ठिकाणी निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड पी अँड क्यू, पी अँड आर. तर सर्व हे 5 टेबलवरनं सगळं अंडरस्टँडिंग करायचं. एकूण स्टेटमेंट आहे 3, पी क्यू आर. अशा पद्धतीनं निगेशन पी, पण निगेशन पीचं इम्प्लाइज क्यू, नंतर पी अँड आर आणि ह्याचं कंजंक्शन. तर टेबलचं ऑब्झर्वेशन करा, व्यवस्थित टेबल तयार करायचं. आता या ठिकाणी शेवटच्या कॉलमच्या एंट्र्या कशा आहेत, मिक्सिंग आहेत. एक टी आले एफ टी म्हणजे टी एफ आहे, म्हणजे ओनली एफ नाही, ओनली टी नाही. ओनली एफ असेल तर कॉन्ट्रॅडिक्शन, ओनली टी असेल तर टॉटॉलॉजी आणि असं मिक्सिंग आलं तर कॉन्टेंजन्सी. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं, ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नॉट सेम, म्हणजे या ठिकाणी सेम आलेले नाहीत. हिन्स
इज अ इट इज अ कॉन्टेंजन्सी. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं एक्झरसाइज 1.2 हा कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही होमवर्क करायचं. ऑल एक्झाम्पल इन एक्झरसाइज 1.2. काय अडचण असेल त्या पद्धतीने मेसेज पाठवा. मी एक्झाम्पल सॉल्व करून देईन. धन्यवाद.